राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता। ते या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते। अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे। बातमी आपण सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे। डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली। जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत। जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत 5 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत। लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 7500 रुपये जमा झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता। आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे। अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आहे। तसंच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 2100 रुपये जमा होणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे। मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे। त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे।